हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण हेल्दी बीटरूटची अशी भाजी करणार आहोत. खायला खूपच छान लागते, खूप टेस्टी लागते. ही भाजी ना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता मुलांना. आणि मी उपवासाची बनवते आहे, म्हणून ह्याच्यात मी कांदा ॲड करत नाही आहे. जर तुम्ही रेग्युलर खायला बनवत असाल ना भाजी, तर तुम्ही कांद्याचा वापर तुम्ही फोडणीमध्ये करू शकता. 2 बीटरूट मी घेतलेले आहे आणि बीटरूटला स्वच्छ धुतलं, त्याची स्किन सालं काढली. हे बघा, सालं मी सगळी काढलेली आहे आणि असे तुकडे केलेले आहेत. आता मी ना तुकडे हे चॉपरमध्ये ॲड करते आहे. तुम्ही बीटरूटला किसणीने किसून पण घेऊ शकता. मुलांना जर बीटरूटचा हलवा आवडत असेल ना, तर तुम्ही बीटरूटचा हलवा पण करू शकता. हे बघा, मी एवढे बारीक चॉप करून घेतलेले आहे. ह्याच्यापेक्षा जास्त बारीक नको, आता मग हलवा होईल. एवढे मी बारीक चॉप केले, तेवढे पुरेसे आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता बीटरूटची भाजी करण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आपण जे पोहे खातो ना, ते पोहे खायचे चमचे मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मी जिरं ॲड केलं आहे. कोणी जर उपवासात जिरं खात नसेल तर स्किप केलं तरी पण चालेल. 1 तुकडा मी दालचिनी ॲड केलेली आहे. मिरची ॲड केलेली आहे. कढीपत्ता आपण ॲड करूया. थोडेसे काजू मी ॲड करते आहे. आता आपण जे बीटरूट चॉप केले आहे ते आपण ॲड करूया. तुम्ही जर उपवासाची करत नसाल ना, तर जेव्हा काजू ॲड केले त्याच्यानंतर तुम्ही कांदे ॲड करू शकता. छान असं आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. झाकण ठेवूया आणि 1 मिनिट आपल्याला शिजवू द्यायची आहे. 1 मिनिट झाली आहे. झाकण आपण उघडून बघूया. आता ना आपण याच्यामध्ये मीठ ॲड करूया. उपवासाचं मीठ आहे, सेंधा मीठ. 2 चमचे मी हे पीनट पावडर म्हणजे शेंगदाण्याचा कूट मी ॲड करते आहे, रोस्टेड पीनट पावडर. फक्त मी 1 ते 2 चमचे पाणी ॲड केलेलं आहे. परत झाकण ठेवूया आणि आणखी 1 मिनिट शिजवू देऊया. 1 मिनिट झाली आहे. झाकण आपण उघडूया. हे बघा, आपलं बीटरूट मस्तपैकी शिजलं आहे. आणि ते थोडेसे जर कच्चं राहिले ना तरी चालेल, हरकत नाही, कारण आपण बीटरूट असं कच्चं खातोच ना. भाजी केली ना त्याची आणखी टेस्ट छान लागते. आता हे फ्रेश कोकोनट म्हणजे ताजं नारळाचा किस आपण ॲड केलेला आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल आणि उपवासाला जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर मूठभर कोथिंबीर बारीक चिरून ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर हे बघा फ्रेंड्स, आपली बीटरूटची भाजी तयार झालेली आहे. खायला खूपच छान लागते. नक्की ट्राय करा तुम्ही. तर फ्रेंड्स, हे बघा, मस्त आपली गरमागरम बीटरूटची हेल्दी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही भाजी ॲज अ भाजी म्हणून पण खाऊ शकता किंवा साईड डिश कोशिंबीर म्हणून पण खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्हाला असं आवडत असेल तर हे थंड झालं ना की मग दही ॲड करा थोडंसं, ते पण छान लागतं. गरमागरममध्ये दही नका ॲड करू, तर पाणी सुटेल. भाजी थंडी झाली की मग तुम्हाला आवडेल असं 1 चमचा 2 चमचे दही ॲड करून काढले ना तरी पण खूप छान लागते. आणि फ्रेंड्स, जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्यामुळे मी जे पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.